कुर्ला परिसरातील विविध भागांमध्ये मुंबई महानगरपालिकेने फेरीवाले आणि अनधिकृत बांधकाम आहे त्यावरती आज कारवाई केलेली आहे। सध्या ही कुर्ला स्टेशन परिसरातील दृश्य आहेत। या ठिकाणी फेरीवाल्यांवरती मुंबई महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे आणि त्यामुळे मुंबईकर कुर्लेकर आज याच रस्त्यावरून चालताना एक सुटकेचा निश्वास सोडतो आहे। हे रस्ते देखील आज मोकळा श्वास घेताना आपल्याला पाहायला मिळतात। नाहीतर एरीवारी म्हटलं तर नेहमी सातत्याने या रस्त्यांवर फेरीवाले हे गोंगाट घालत असतात। आज पालिकेने धडक कारवाई करून फेरीवाला मुक्त हा रस्ता केलेला आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रवीण कानडे, मी राहायला कुर्ला बुद्ध कॉलनीमध्ये आहे। आज एकंदरीत परिस्थिती सकाळपासून बघता थोडंफार तुरळक प्रमाणात फेरीवाले दिसत आहेत, पण बऱ्यापैकी फेरीवाला मुक्त कुर्ल्यामध्ये दिसतोय। थोडंफार जे दुकानं जे आहेत गटारावरती जे आलेले आहेत त्यांच्यावरती थोडं महापालिकेने लक्ष देणं गरजेचं आहे। पत्रजाळच्या समोर आणि पत्रजाळच्या लाईनला बाबा हॉस्पिटलचे जे जिथे रोड जातो तिथे एक अत्तरचं दुकान आहे, एकदम गटारावरती ते दुकान आहेत। याच्यावर पण महापालिकेने बघणं गरजेचं आहे। आज कुर्ला स्टेशन परिसरामध्ये फेरीवाला मुक्त असं एक धोरण म्हणजे फेरीवाले दिसत नाहीत, तर या संदर्भात तुमचं काय मत आहे? अशा प्रकारे हा रस्ता तुम्ही आज हो, बऱ्यापैकी आज सर्वसामान्य जे लोक आहेत कुर्ल्यातले बीकेसीएम कामावून येणारा वर्ग हा बऱ्यापैकी मोकळा श्वास घेतोय। फेरीवाल्यांपासून फेरीवाला मुक्तचं महापालिका बऱ्यापैकी काम करताना दिसते। आज पालिकेने कारवाई केली आहे की कायमस्वरूपी होईल असं तुम्हाला वाटतं का? आज केले ते कायमस्वरूपी कंटिन्यू पुढे राहील असं वाटतं का? तसं वाटत तर नाही। काल सोमवारी दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी काल आम्ही महापालिकेच्या आयुक्त, कुर्ला पोलीस स्टेशनचे एसीपी सिनियर पी, विबीनगरचे सिनियर पी आहे संयुक्त बैठकीमध्ये आम्ही उपस्थित होतो। त्यामध्ये त्यांनी कळविलेले आहे की एक कमिटी स्थापन करून दर मंगळवारी फॉलोअप घेणार, 15 दिवसांनी आढावा घेणार। कुठे फेरीवाले दिसत आहेत, मुजोर रिक्षा चालक, फेरीवाले यांचा जो प्रश्न आहे कुर्ल्यामध्ये अनधिकृत पार्किंग, या संदर्भात ते लोक करतायत। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।